नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर महिन्यापासून केंद्र सरकारचे मानधन थकीत होते. ते मानधन आता आपल्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 70 ते 80% अंगणवाडी सेविकांचे मानधन केंद्र सरकारने त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहे. पण मदतनीस यांचे मानधन मात्र केंद्र सरकारने अजून जमा केलेले नाही. अंगणवाडी सेविकांचे मानधन जमा झाले, पण मदतनीस यांचे मानधन जमा न झाल्यामुळे मोठा गोंधळ उडालेला आहे. तर अंगणवाडी मदतनीसांचे जानेवारी 2025 पासून केंद्र सरकारचे मानधन अडकलेले आहे. तर अंगणवाडी मदतनीस भगिनींनो, आपले देखील केंद्र सरकारचे मानधन येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नका. आपल्याला प्रत्येक महिन्याचे मानधन हे मिळणारच आहे. कुणाचेही मानधन बुडणार नाही किंवा राहणार नाही. प्रत्येक मदतनीस यांचे केंद्र सरकारचं मानधन तुमच्या खात्यावरती जमा होणारच आहे. पण त्याला थोडा कालावधी लागू शकतो. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र सरकारने त्यांची मानधनाची प्रणाली बदलल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन अडकले होते. या केंद्र सरकारच्या मानधनाच्या प्रणालीचे काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. येणाऱ्या काळात लवकरच नवीन प्रणालीनुसार केंद्र सरकारचे मानधन आपल्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे. तर मदतनीस भगिनींनो, आपण काळजी करू नका. आपलं जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारचं मानधन राहिलेलं जे आहे ते येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्या खात्यावर जमा होणारच आहे. जर कुणाचं मानधन झालं असेल तर या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की आमचं मानधन मिळालेलं आहे. तर कुणाचंही मदतनीस यांचं मानधन केंद्र सरकारने दिलेलं नाही. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व मदतनीस यांना मिळणार आहे. बघा, बऱ्याच मदतनीस या गोंधळामध्ये आहेत की मानधन न पडल्यामुळे त्यांना माहिती नाही की मानधन का आलं नाही आणि कधी येणार आहे. हे मानधन त्यांना माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.